ईशानाचं काय नाही केलं तुम्ही? माणसासारखं केलं. दिसून राहिला माणसासारखा दिसून राहिला. काय होईत त्याची जीभ लाल लाल केली, त्याला डोळे, त्याची मिशी, जीभ बाहेर काढली. बापले, त्याच्यापेक्षा तर तुम्ही एकदम टॉलवारही दिली. हो, हा महिषासुर आहे. याला आपल्या याच्यात म्हणजे दिवाळीच्या वेळेस स्थान आहे. म्हणून आपलं यांना थापा लागते. मग थापा लागते दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी. आज दुसरा दिवस आहे ना, लगेच थापून घ्यावं लागते. आपल्या आता आम्ही थापला तर तुला माहित झालं. हे आपली संस्कृती आहे. हे संस्कृती आपल्याला जपणं महत्वाचे आहे. म्हणून आता तुम्ही पाहिला तर तुम्ही पुढच्या पिढीला सांगा. आता तुम्ही तुमच्या पिढीत करत नाही. हो, आम्ही करन ना. मस्त मस्त केलात तुम्ही. सर्वेच्या घरी थापते, पहिले गोंधन टाकते दिवाळीच्या अगोदर पासून. मग आता याची आपल्याला हे मोडून मग कोथी करा लागते, अधिक याच्या गौऱ्या थापा लागते. तरी दिवाळीचे गोंधन टाकते त्या दिवशीपासून. गाई बैलवर आहे त्याच्या घरी गाणे म्हणे, दिवाळीचे गाणे म्हणे. आता तरी बाबू दिवाळीचे गाणे म्हणता नाही येत. पहिले पासून सगळ्यांना जर ते संस्कृती जपली असती तर दिवाळीचे गाणे जोऱ्याने किती मस्त म्हणे पहिले. आम्ही तर तेही गाणे ऐको. हो काय, आम्हाला नाही माहित. आम्हाला हे माहितच नाही. कसं माहित राहीन रे, तुम्ही पाहिलंच नाही तर. आता आम्हाला तर येत नाही ते गाणे. आम्ही लहान होतो तेव्हा सगळे ऐको माणसं म्हणे गाणे, ते दिवाळीचे गाणे. 4-5 दिवस दोन लावे म्हटलं. ज्याच्या घरी गोंधन टाके त्याच्या घरी, मग त्याच्यावर दिवा लावला का मग रोज गाणे म्हणे. लय मजा आहे बाबू. हो काय, मग याची पूजा करून काय करू लागते हो काकू? बाबू आजच्या दिवशी भातशीज होते आणि ते लई म्हणते, लईचा दिवा करते. हे आपल्या महिषासुरची बोंबली आहे ना, त्याच्यावर तो दिवा लावते, भाताचा दिवा लावते, गाणे म्हणे. आता तर कोणाला गाणे येतच नाही. मग शेवटी काय दिवा लावून देते आणि झालं, गाणे नाही म्हणत काही नाही. असं आहे. आता लय काही गोष्टी म्हणजे होऊनच नाही राहिल्या. पहिलेचे लोक संस्कृती पाळे, संस्कृती जपे. आपणच आपली संस्कृती जपली तर कसं होईल रे बाप्पा? आता तुम्हाला कसं काही गोष्टी माहिती नाही, दिवाळीचे गाणे कसे आहे कसे नाही. आम्ही तरी ते पाहिले. आम्हाला एक वेगळाच आनंद वाटे तेव्हा. तुम्हाला तो आनंद भोगायला भेटते का? आम्हाला माहितच नाही दिवाळीचे गाणे. तुमची मग बम मजा आहे सण. हो, खूपच मस्त म्हणे म्हातारे लोक, खूपच मस्त गाणे म्हणे. आता तर काही ऐकायलाच नाही भेटत. जे आम्हाला तर पाहायलाच भेटलो नाही. पाय म्हणजे मग आम्हाला नाही भेटलं, आमच्या लेकरालाही भेटत नाही. आता आम्हाला हा महिषासूर पाहायला भेटला, पुढच्या पिढीला हाही पाहायला नाही भेटत. हो, ते तसंच आहे. तुम्ही जर केले तर तुमच्या लेकराला माहित होईल. म्हणून आता ही पिढी करते तशीच पुढच्या पिढीनं त्याचं अनुकरण केलं तर माहित होईल. नाही तर माहित होईल का बाबू? ठीक, हे कोथी आहे. कोथी थापली मी. थापली दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी कोथी थापा लागत असते. तू काय शेणाचीच थापा लागते का मग? हो बाबू, शेणाची थापा लागते. काही जणी थापतही नाही. आता असं आहे ना, ज्या थापते त्या थापते. काही जण महिषासूर करता नेत करून थोडी थापत नाही. त्या घरी तर शेणच नाही हो काकू. मग तुम्ही कुठं आणलं हे? सांगून पाहिजे बाबू. मी अंगुनीनं गाई ढोरे जाते तिथे जमा केलं आणि टाकलं म्हटलं 5 दिवस. म्हणून एवढा चांगला माहिती महिषासूर झाला ना, कोथी झाली. कायच्या गोष्टी सुरू आहे तुमच्या? महिषासूर थापलाय वाटते. बाप्पा झालंय होते. लवकर झालं. नंबर लावला त्या. लवकर झालं. सकाळी उठली, सकाळी दिवे लावले उठल्या. आता म्हटलं चला मग महिषासूर थापून घेतला. कोणीच उठलं नव्हतं. मस्त थापून घेतला बरोबर. नाहीतर एकदा करणं आहे ना, केलं मग काय लवकर मस्त रंग भरले. चांगला दिसून राहिला का? जमला का व्हायचा महिषासूर? मस्त केला व. माझ्या घरी तर करतच नाही कोणी, मलाच करा लागते. घरी कोण करते व? मी अंगणीनं करतो म्हणून. नाही तर कोणी करायला पाहत नाही. मोठे काय विचारून राहिले हो तुला? लय वेळ त्यासोबत बोलून राहिली, मी पाहून राहिली तर. काही नाही. काय होय विचारपूस करू राहिले. त्याला माहितच कुठं आहे काय होय काय नाही. तर मग सांगून राहिले त्याला महिषासूर आहे बा, आम्ही थापतो. त्याला दिवाळीचे गाणे नाही माहित, काहीच नाही माहित. बोलत राहिले कसे म्हणते मला विचारून राहिले. आता मलाच नाही बिचारे यायले कसे म्हणून टाकू? ना माया पहिल्याच्या सारखी दिवाळीची मजाच नाही राहिली. पहिले किती मजा आहे व. 8-8 दिवस 7-7 दिवस गाणे म्हणे, 5-5 दिवस गोंधन टाकणं, मग कामावून येणं. किती बाया कामावून येऊन तर करे. अनुभवीच्या दिवशी लय मजा राही ना बिचारे. आता एवढी मजाच नाही येऊन राहिली आजकाल. कोणा बिचारे पहिले किती गाणे राहिले. आपण गाणे म्हणाले ये ऐकू आपण, किती मस्त वाटते. आता नुसती फटाक्याची मजा. असं आहे ना, ते फटाके फोडणं झालं. दे बाई, त्या कशी केली तर मला पा लागन, तशी करा लागन. महिषासूर त्याचसारखा करा लागन. मला एवढा जमत नाही ना. हो, तुला एक गोष्ट विचारू काय? आम्ही इथं लय वेळची बसली आहे. 2-3 नवीन सुद्धा आहे ना आपल्या घरा बच्चा. हा तर बाई नुसत्या बसल्या दिवाळीचं कामं. कालही बिचारी एवढी दिवाळीचे दिवस होता त्या दिवशी. पण बाई बसला माम्या म्हटलं बाई आपल्याला तर किती घायतळ होते दिवाळीच्या दिवशी. ह्या बसल्याच्याच बसले बिचारे. पण आताही बसले आहे. आपल्याला तर बाई काम नाही सरच एका मागं का गच्चीवरच बसलं राहते का. आणि येईल कसा टाइम भेटते बसाले. हो, त्या का आजच्या साय काय नेहमीच्या साय त्याला वाट्या लागायची आदत. आता आदत पडली तर काय कर. आणि सासूच्या तोंडावर तोंड देते. आणि अशा आहे त्या. आणि सासूले लागून तर कामाला जाऊन करा लागते. आणि सासू बिचारी करते घरात. बोललं तर तोंड दिसते. आणि हे मस्त बसल्या राहते. दोघी तिघी चांगल्या बसते. आणि आजकाल बोलत नाही ना सासू काय बोलत. आणि समजतच नाही बाबा, कधी करते कधी नाही. मला तर जसा दम घ्यायला टाईम नाही आहे. मी आता फक्त इकडे आली, तू दिसली म्हणून. नाही तर मी तर येतच नाही. तर मला तर 2 दिवस तर कसाच वेळ नाही भेटला. आता दिवाळी झाली म्हणून एवढा तरी वेळ आहे. चकल्या कर, करंजा कर, लाडू कर. दम घ्यायला टाईम नाही. यायला तर बापा बसाले कसं काय केलं काय नाही येईन. किती केलं किती नाही.
तो म्हणतो आपल्यासारखं करतही नसून नाही, उली 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 करत असन. उलीस उलीस करत असन, तुला वाटते करत असन म्हणून? नाही तिले तर एकीले तर काहीच दिदार नाही व ना धर रवा भाजता येत ना काही. माहीत झालं मले रवाईने भाजता येत, तिले लाडूने बांधता येत. सासू काय म्हणून भांडण केलं तर नवरा बोलते तिच्या इकडून. असं आहे ना आपल्या वक्ती तर बाई येऊ का नाही येऊ, सासूच्या देखता कराच लागे. सासू नाही तर आपली मायच काढे, त्या मायच्या घरी हेच शिकली काय, त्या मायच्या इथे हेच शिकली काय. तिले बाई सासूले बोलाची उजागिरीने म्हटलं, नवराची ते म्हटलं दंग 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 करत. बायकोला काय बोलतो, मा बायकोला काय बोलतो, तसा धरलंय बोलते व त्याला आता दिसत नाही का बायको बसलीच्या बसली राहते बापा. आणि एकली तर बाई काहीच नाही आहे, सासू नाही कोणी नाही आहे. तिले काय केलं नाही केलं, मी तर म्हणतो तिनं केला का नाही केला विचार, चिवडा गिवडा देवाला दाखवासाठी काय माहित. हो आहेच तसं. आणि तिथे तिले तर सासूच नाही आहे, बरोबर आहे ते म्हणणं. तिले कोण आहे म्हणणार चालणार, तिथे तर मनाचीच राणी आहे. काही करतही नसन तू, मला असं वाटते. देवाला दाखवली नसून, एक दोन केलं असं दाखवलं असं देवाले. काय आहे पाचही केले का नाही केले बिचारीने देवीले दाखवासाठी. भाजून तिनं अर्धा किलो पोहे भाजले सण जास्तीत जास्त. मला वाटतेच मांग बाई ते तिचा सासराबाई सांगे घरापाशी, माझ्या घरापाशी त्या बैले सांगे काय ते गावले गेल्यावर काय सांगा म्हणे, सगळं आपण आणून टाकतो म्हणे, पण म्हणे आपल्याला एक घास देत नाही म्हणे, डब्बे फुसकले म्हणून म्हणे ते. असं आहे म्हणे, बोलता नाहीत म्हणे तिच्याशी म्हणे, भांडते म्हणे, काही म्हणते म्हणे आपल्याला म्हणे. आपलं तोंड दिसतं म्हणे, मग तुम्ही म्हणाल म्हणे मला बदमाश आहे हा माणूस, मला बोलता नाही येत म्हणे काहीच. मला म्हटलं म्हणे एक काही दिला नाही म्हणे, एक घास चिवडाने दिला म्हणे, शंकरपाड्याने दिले म्हणे, मागच्या दिवाळीले म्हणे. मग हे नवीचा नवराच खात असं ना, उलीचं करत असं ना, त्याला सासऱ्याला तर देत नाही काही. मग काय करा लागते इले, उली केलं का खाल्लं मटर दोघा नवरा बायकोनं. कायले करावं माय, आपल्याला खावं वाटते, त्या माणसाला खावणे वाटत असून काय. कोणत्याही माणसाला वाटते ना दिवाळीचं खाल्लं पाहिजे, चकली खाल्ली पाहिजे. पण त्याची पोरगी होती तोपर्यंत बिचाराले खायला भेटे हो माय. ह्या सुनीच्या राजूटी तर काहीच नाही जमत, लयच आहे दिसते गरीब नाही आहे, कुटण भरली आहे हो माहिती तर, कुटणली लय कुटण आहे. असं वाटते का किती चांगली आहे अशी दाखवते म्हटलं, पण हाई नाही म्हटलं, ते जैरी आहे म्हटलं मनातून ना माय. तो माणूस म्हणत नाही म्हणून कोणाला बेकार वाटते. म्या मागच्या वेळेनं त्याला दिलं या म्हटलं, दादा म्हटलं खा म्हटलं मा घरचा म्हटलं. मग खाल्ला हो मा बेकार वाटे हो. सगळं आपण करून बा आपल्याला देत नाही म्हणजे किती बाबई आहे, लवर कटायते करावं नाही हो माय, असं करू नये. आपला घासातला घास द्या, आपलं मन कसं जाते तसं सगळ्याच मन आहे ना. आपल्याला कसं वाटते दिवाळीचा चिवडा केला पाहिजे, चकली केली पाहिजे, खाल्ली पाहिजे, लाडू केले पाहिजे. कोणत्याही माणसाचं मन जात असते ना, आपल्या इथचा माणूस काय खात नाही काय माहिती तर बाई. झालं का दे मले चकली दे, शंकरपाडे दे, असंच असते मला ते करते मागं लागते. पुलीचं तिचं सासरा म्हटलं एवढं सामान आणून टाकते, जरासं जास्त अगं करा. एवढं हिचं मन दुखते तर द्यायला, अगं केलं तर तो माणूसच आणून टाकणार आहे ना. जरासं दिलं तर काय होते, केलं तर काय होते. बसायला भेटते काय करायला लागलं म्हणजे उलीचं जास्त असं बसायला भेटून काय तिले. नुसती बसली राहते ही दत्त काढणं, मला नाही पटत बापा ही गोष्टी. आपण असं केलं नाही आयुष्यात, कधी करणारही नाही. सासू असो का सासरा असो, कोणाला द्या उलीचं, कोणाचे मन होय माय. भेटते का बसाले, आपण दिसतो काय. आपण एवढ्या दिवसाचा आहे पण आपण वटेवर बसतो का, अशा 5 वाजता बसा रिकामा टाईमले. पण ह्या बाई कामाच्या टाईमले बसते ना, मला तर कधी नवल येते येईल असं रिकाम पण भेटतेच कसं बा. मला नवल येते असं कसं यायला रिकाम पण भेटते. तर मी काय म्हणतो, ते तर तिसरी आहे नव्हती तर ते तिला जराशी दाबली आहे म्हणून बरी आहे, नाही तर ते यायच्यापेक्षा भारी आहे. एक डाळची लागली गोष्टीले. आणि तिले जराशी सासू दाबून ठेवते म्हणून चांगली तिची सासू ठेमे ठोक आहे म्हणून, नाही तर ते नुसती बाहेरच राहिली असती आणि चरक बोलली असती. जराशी बाहेर निघते बम चरक बोलते. हो ह्या बारकीची गोष्ट सांगतो, बारक्या सुनीची तुला काय सांगू. बारकी आहे पण मतलब पाय किती मला ते एका गोष्टीचं नावलंच वाटलं. खालपासून दिवे लावले रात्रीचे. आपण रात्रीचे दिवे लावल्यावर उठून नेण्यात उचलून नेण्यात काय लागून तर ते पडलेच आहे. इथं तिथं हल बसते. दिवाळीच्या टाईमात बसायला भेटते का हो. तसं बसू ना आपण, पण दिवाळीच्या टाईमात जाऊन येऊन बसते बाई. आणि एवढं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी येऊन बसल्या ना बाप्पा, मला तर नवलंच वाटे का बाप्पा घरचे कामं किती राहते, साफसफाई पूजा हे ते. येले तर बसायला टाईम भेटे आपल्याला बाई, शास घ्यायला टाईम नाही भेटला त्या दिवशी. आणि म्हटलं दिवे नाही उचलले लागून तर अधिकच दिवे म्हटलं तिचे पाहिजे मामाडी, मला दिसलेच तिच्या माडीवर. बाई म्हटलं कशी पोरगी आहे सून, उचलले नाही. दिवे उचलले तर असं बसायला टाइम भेटेन का तिले, बसायला टाइम भेटाले हो दे बाबा. आपल्या काय करावं लागते त्या टाईमचं पाठ बसून जाऊ दे. हो मी काय म्हणत होती, जरासं कोथी थापाले मला शेण कमी पडलं म्हटलं, तर आहे का त्या इथं. जरासं आली असती, जरासं लहान महिषासूर थापला असतं दिलं असतं तुले. आता असते का वेळेवर आता माझ्या घरचं सारं संपलो माय. आता तर माझं सगळं झालं आणि आता तुला कुठचं देऊ. हो आता मी वेळेनं झाली तर वेळेनं मागणार काही तर काय बिचारे. शांती सुना तर भल्या खुश दिसून राहिल्या आज खुश नाही राहणार तर काय, आज पाडव्याचं गिफ्ट भेटते त्याईले म्हणून खुश आहे त्या. सो हे मी काय म्हणतो, श्याम नाही आला अधिक. आई काय बाबाचं काय खुसूर आहे काय माहित बाबा त्याचं काय होईन काय नाही. दोघं बोलून राहिले, काही ऐकून येऊन राहिले इकडे. इच्छा माणसाचा काही इरादा दिसून नाही राहिला. गिफ्ट पाडव्याचे गिफ्ट देते का नाही देत. कंदूस आहे मोठे, काही सांगता नाही. दिन तर दिन नाही तर नाही दिन. श्याम भाऊजी आलेच नाही अधिक.
चांगलं मोठं गिफ्ट आणलं वाटतं हिच्यासाठी काहीतरी. हा यायच्या पेक्षाचं काहीच नाही, येई ना काहीच नाही आणलं वाटतं माझ्यासाठी गिफ्ट. तसंही श्याम भाऊजीले समजते, येईल तर काहीच समजत नाही का आपल्या बायकोला दिलं पाहिजे काही. हो शांती, तुम्ही बाया दिवाळीच्या याच्यात पाडवा फक्त गिफ्टसाठीच तुम्ही साजरा करता का? मला तर असंच वाटून राहिलं. हा नुसती तुमची गिफ्टच वर नजर राहते. बस हे तसं नाही आहे, त्याच्या मागं कारण आहे. हा आम्ही बाया काही तसं नाही करत कोणते कार्य. हा आमचं असं असते, आम्ही बाया दिसतो तसं नाही आहे. हा आम्ही कोणत्या गोष्टी मागं कारण असते आमचं. आम्ही म्हटलं पाडव्याच्या दिवशी माणसाला ओवाळतो आमच्या घरच्या, तर काहून ओवाळतो? गिफ्टासाठी नाही ओवाळत. आम्ही तुमच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. आणि तुमच्या घरात भरभराट हो, हे हो ते हो, त्याच्यासाठी आम्ही सर्व बाया तुमच्या पाडव्याच्या दिवशी ओवाळतो तुम्हाला. आणि तुम्ही असे म्हणता का गिफ्टसाठी असते काय? तुम्हाला काही माहीतच नाही आहे. त्याचा खरा अर्थ हा आहे. तुम्ही लक्षात ठेवा, हा दिवस पती पत्नीच्या प्रेमाचं प्रतीक मानलं जाते. असं वाटते का आम्ही भेटवस्तूसाठीच हे नाटक करतो? असं नाही आहे. हे ज्ञान माहीत नाही, नुसतं तुम्हाला तसंच दिसते. व मला माहीतच नाही शांती. शांती मला माहीत नव्हतं म्हणून मी असं म्हटलं. तुमची एवढी काळजी आहे, तुम्हाला आमची एवढं प्रेम आहे बा, हे आता माहीत झालं मले. आहे बाबा, बाबाला काही माहित नाही बाबा असे बोलते. आपण काय भेटवस्तूसाठीच करतो काय? आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठीच करतो ना. बाबाही काही बोलते पण. श्याम अटकला का तिकडे? येणं लवकर. वेळ करून राहिला, ओवाळून घेणं लवकर लवकर. श्याम येईपर्यंत ओवाळून घे तू. मला वाटते नाही त्याचं ओवाळून. आता हा श्यामालाच नाही का अधिक काही. बाबू गिफ्ट दे ना, गिफ्ट द्यायचं राहिलं ना. बायकोनं तुया एवढं दीर्घायुष्यासाठी आणि तुया भरभराटीसाठी प्रार्थना केली, तू तेवढंही नाही करू शकत का रे? काढ ना गिफ्ट. हो बाबा आणलाय गिफ्ट. गिफ्ट आणलं, मला वाटलं ना तू गिफ्ट आणलं म्हणून. कुठे ठेवलं लपून एवढं? नीता तुझं गिफ्ट. थँक्यू. कोमल ताट तू श्याम भाऊजीला. होत आहे द्या. माझं गिफ्ट ते ओपन करून काय आहे तर. बापरे, यांनी तर माझी विश पूर्ण केली. सोन्याचे कानातले आणले यांनी तर. झालं का ग ओवाळून? हो झाला. गिफ्ट श्याम. दादाने दिलं, अभिदादानं तू दे. कोमल तुझं गिफ्ट. बापरे, दोघांचं पॅकिंग सेम दिसते. दोघं सारखेच गेले होते वाटते आणाले. हो दोघांनी सेमच आणले आम्ही. दोघीले पण कानातले आणले का सोन्याचे? बापरे. बापरे, सुनबाईनं उघडून पाहिले वाटते काय म्हणून. हो बघितलं ना मी.